नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, की अवघ्या काही दिवसावर म्हणजेच फक्त शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा 2000 ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा विमा भरलेला आहे, त्यांच्यासाठी शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. ई-पीक पाहणी आपल्या ह्याच्याची करून घ्यायची. ई-पीक पाहणी करणे म्हणजे तुमच्या 7/12 वरती तुमच्या पिकाची नोंद करणे आणि त्याचे फायदे काय आहेत? तर त्याच्यासाठी तुमचा 7/12 वर तुमच्या पिकाची जर नोंद असेल, तर कुठलेही शासनाचे अनुदान असेल किंवा तुमचं जे काही शेताचं नुकसान किंवा शेतीमध्ये जे काही तुम्ही पीक लावलेलं आहे, त्याचं जर नुकसान झालेलं असेल, तर त्या नुकसानापोटी तुम्हाला जी काही मिळणारी रक्कम आहे, अतिवृष्टी अनुदान असेल किंवा इतर कोणताही त्या ह्याचा लाभ असेल, तर कुठल्याही शासकीय योजनेचा त्यावरती तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये. त्यामुळं तुमच्या 7/12 वरती तुम्ही जे काही शेतामध्ये पेरलेलं पीक आहे, आता रब्बीच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, यापैकी तुमचं जे काही पिकं लावलेले असतील तुम्ही, तर त्याची तुमच्या 7/12 वर नोंद होणं आवश्यक आहे आणि नोंद झाल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. किंवा तुमची जर विमा भरलेला असेल, तर विमा भरल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ई-पीक पाहणी केलेली नसेल, तर तुम्हाला विमा पण त्या याच्यावरचा तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे ई-पीक पाहणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. गेल्या वर्षीपर्यंत नॉर्मल ई-पीक पाहणी ॲपद्वारे करण्यात येत होती आणि वर्षी जी आहे ती डी-सी-एस पद्धतीनं म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे या पद्धतीचं नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात झालेली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून ई-पीक पाहणी सुरुवात झालेली आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे 15 जानेवारी 2025. या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जे काही पीक पेरा असेल त्याची आपल्या 7/12 वर नोंद करून घेणे म्हणजेच ई-पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला कुठलेही शासनाचे अनुदान वगैरे मिळतील. शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. आज आहे तारीख 13, 14 आणि 15. 15 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे. तरी जे कोणी शेतकरी राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर आपले जे काही तुमचे क्षेत्र असेल त्या ह्याच्यावरती ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ई-पीक पाहणी करत असताना तुम्ही ज्या गटामध्ये आहात, त्याच गटामध्ये जाऊन तुम्हाला ई-पीक पाहणी करायचं आहे. म्हणजे तुमचा जो कोणता गट असेल त्या गटामध्येच जाऊन ई-पीक पाहणी करायची आहे. अन्यथा तुमची ई-पीक पाहणी तिथं होणार नाहीये. कारण की तिथे डिजिटल सर्व्हेनुसार तुमचं क्षेत्र ऑटोमॅटिक लोकेशन तुमचं कॅप्चर केलं जातं. तुम्ही जर त्या गटात असाल, तरच तुम्हाला तिथं ई-पीक पाहणी करता येते, अन्यथा करता येत नाही. पूर्वी कसं करत होते, की बाहेर असताना किंवा दुसऱ्याच्या गटात असणे किंवा गावात बसून करणे, ई-पीक पाहणी केली जात होती, त्यावेळेस होत होती. पण आता तुमची गटाच्या जवळ असाल, गटात असाल, तरच तुमची ई-पीक पाहणी होणार, नाहीतर होणार नाही. त्यामुळं कुठलाही वेळ न वाया घालता शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत, तरी ज्यांची राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून घेऊन आपल्याला भविष्यामध्ये ज्या काही नुकसान असेल, कोणत्याही शासकीय योजना असेल, त्यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तरी ती ई-पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी. तर पाहिलं तर ई-पीक पाहणी कसा करावी? कुणाला जर ई-पीक पाहणी करायला काही अडचण येत असेल किंवा ई-पीक पाहणी कशी करावी या संदर्भात काही माहिती नसेल, तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ई-पीक पाहणी कशी करावी याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा व्हिडिओ बॉ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सर्वांनी आवश्यक ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी आवश्यक बघून घ्या किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तो सुद्धा बनवलेला आहे. त्या चॅनलवरती किंवा तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून ई-पीक पाहणी कशा पद्धतीने करायची त्या पद्धतीनं सविस्तर तुम्ही माहिती घेऊन ई-पीक पाहणी करू शकता. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असाल, तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.